कशा आहात मित्रमंडळी, स्वागत आहे आपला व्लॉगमध्ये, सुंदर अशा व्लॉगमध्ये. तर आता रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत, वाजून गेलेले आहेत आणि आपला जो प्लॅन आहे आज भीमाशंकरला जायचा प्लॅन आहे. आणि आता आम्ही आहोत पनवेलला. तर पनवेलवरून भीमाशंकरला जायला सुमारे 6.5 किंवा 7 तास लागू शकतात, राईट. तर असा आमचा प्लॅन झालेला आहे. पण अशा रीतीने आमची जी बस आहे, जी मिनी बस आपण बोलू शकतो, ती लेट झालेली आहे. त्यानंतर बस आली आहे बहुतेक, ठीक आहे. तर पुढील जे व्हिज्युअल्स आहेत ते आपण ॲड करू आपल्या व्लॉगमध्ये, तेही देखील तुम्ही पहा. तोपर्यंत आपली बसची आपण वाट पाहतो आहे. कुठे आहे बस? तर आपली बस आलेली आहे मित्रांनो. आपले जे मुख्य संचालक मॅनेजर आपल्या हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर संतोषा, हॅपी बर्थडे टू यू. चला पडत थांबा. चला आता प्रवास जरा चांगला चाललाय आमचा. जरा 1-1.5 तासाचा थोडा डिफरन्स झालाय. टाइम जरा जास्त झालाय. 12:30 झाले. 11चा टायमिंग होता, 12:30 झाले. आता बघू पोहोचल्यावर आम्ही तुम्हाला. कसे आहात मित्रांनो? आपण पोहोचलेलो आहोत फायनली भीमाशंकर मंदिरामध्ये. आणि आता आम्ही खाली उतरतो. आमचे 200 पायऱ्या जे आहेत खालून ते खाली जे मंदिरापर्यंत जातात, ते आम्ही आता उतरत आहोत. ठीक आहे, आता पटापट आम्ही जाऊ खाली. तर ही अशा प्रकारे इथे रांग लागलेली आहे, लाईन आहे. भीमाशंकरला इथे लाईनमध्ये उभे आहे दर्शनासाठी. आणि बघू आता केव्हा दर्शन होईल ते आपलं. व्हिडिओ शूटिंग करतोय. तर मित्रमंडळी पाहू शकता, आम्ही आता रांगेत उभे आहोत. साधारणतः आम्हाला अर्धा ते पाऊण तास लागेल पुढे भीमाशंकरचे ज्योतिर्लिंग आहे त्याचं दर्शन घेण्यासाठी. आणि सोबतच तुम्ही पाहू शकता इथे दुकानं आहेत, कंदी पेढे आहेत, अजून तिथे तुम्हाला शॉप दिसेल. तिथे तुम्ही कडे किंवा काही मूर्त्या आहेत त्याही देखील तुम्ही घेऊ शकता. आणि माझ्यासोबत मित्र आहेत पाटील, तेही देखील लाईनीमध्ये उभे आहेत. तर आता जाऊ आम्ही भीमाशंकर जे ज्योतिर्लिंग आहे त्याचं आपण दर्शन घेऊ. तर अर्धा पाऊण तास लागेल आम्हाला दर्शन घेण्यासाठी, ठीक आहे. आणि पुढील काही व्हिज्युअल्ससुद्धा आपण ॲड केलेत ब्लॉगमध्ये, तेही देखील पहा. तर आपला जो यतीत आहे तो काहीतरी बोलू इच्छितो. तर आम्ही आता अर्धा पाऊण तासापासून लाईनीत उभे आहेत आणि आम्हाला असं वाटतं की अजून थोडा वेळ लागेल, 1 तास लागेल आम्हाला जायला आतमध्ये. आता बघू काय होतं आहे. तर दुकानं तर आहेत, तुम्ही बघितलं, मंडळी आहे वाटी, बघू सुद्धा. तुम्ही कोण आहात? तुम्ही कुठून आलात? कहाँ से आए हो आप? घर से. सब घर से है. तुम्ही घर से आहे. तर मित्रमंडळी, जसं आमचं आता दर्शन जे आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं आताच आम्ही करून आलो. आणि भीमाशंकर जे मंदिर आहे, ज्योतिर्लिंग जे आहे, ते पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वता रांगामध्ये वसलेलं आहे, राईट. आणि हे जे ज्योतिर्लिंग जे आहे ते 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वे ज्योतिर्लिंग मानले जाते, राईट. आणि त्यासोबतच इकडचे जे ठिकाण आहे पूर्ण निसर्गरम्य आहे, प्रॉपर तुम्हाला इथे नेचर दिसून येईल. परत इतरही ठिकाणं आहेत इथे फिरण्यासाठी, लाईक नागफणी पॉईंट आहे, असं आहे. भीमा नदी ही आहे,
ती देखील आपण पाहू थोड्याच वेळात. हा इकडे मंदिराचा कळस आहे आणि इथे देखील सभा मंडप आहे. हा पूर्ण जो आहे इथे सभा मंडप आहे. लाईक इथे जेवणाची तयारी वगैरे जेव्हा काही भंडारा वगैरे असतो तेही देखील तुम्ही इथे असतो. आता इथे काही साफसफाई केल्यामुळे प्रॉपर नाही आहे. ठीक आहे. भीमाशंकर मंदिराची जी हिस्टोग्रील तुम्ही इथे जर आलात, फुल पॉझिटिव्हिटी आहे. तुम्हाला जी वाईब असते आपण म्हणू शकतो, तुम्ही नॅचरल्स इथे आहेत. आणि हे मेन म्हणजे सह्याद्री पर्वतामध्ये वसलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जवळपास इकडे डोंगर दऱ्या आहेत आणि इथे मंदिरामध्ये येताना तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला लाईक 200 ज्या पायऱ्या आहेत त्या तुम्हाला उतरायच्या आहेत. आणि काही जर कंडिशनमध्ये जर गर्दी असली तर तुम्हाला रांगेमध्ये लाईक 2 ते 2.5 तास लागू शकतो. परंतु आम्हाला जो लागलेला आहे तो 1.5 ते 2 तास लागलेला आहे पूर्णपणे. ही पाठीमागे तुम्ही रांग पाहू शकता, खूप मोठी आहे. आम्ही जे आलो होतो सकाळी लाईक 8:30 वाजता आम्ही ते रांगेला सुरुवात केली होती आम्ही. त्यानंतर आता इथे 10 वाजले आहेत, सुमारे 10:30 वाजले असतील. 10:30 वाजून इथे आता खूप रांग मोठी झाली आहे तर 2.5-3 तास लागू शकतात. 10:30 वाजून गेले ना, 10:30 वाजून गेले तिथं. तर आता खूप मोठी रांग असणार आहे. आणि तुम्ही जर येणार असाल भीमा दर्शन आपलं भीमाशंकरच्या दर्शनाला किंवा एक आपण दर्शन पाया पडायला येत असाल तर तुम्ही लवकरच या. सुमारे 7, 7:30 किंवा 8 वाजेपर्यंत आलात तरी तुमचं लवकर दर्शन होऊन जाईल. आमचे जे शॉपती आहेत, सवंगडी आहेत, ते जरा वरती गेले, शॉपिंग करतात. कंदी पेढे शॉप करतात, फ्रेश कंदी पेढे. कसे हवे? आणि हे कसं आहे? हाच आहे ना हा? हा कुठला आहे मग? तर मित्रमंडळी, आमचं जे भीमाशंकर जे ज्योतिर्लिंग आहे त्याचे दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्हाला भूक लागली तर आम्ही त्या हॉटेलमध्ये जेवू, काहीतरी नाश्ता वगैरे करू. ठीक आहे. मित्रमंडळी, आता आपण भीमा नदीचे उगमस्थान, त्या उगमस्थानाच्या आपण मंदिरावरती चाललो आहोत. बघू आता मंदिर कसं असेल, काय असेल. पाहू शकते इथे भीमा नदीचे उगमस्थान आहे. हे मंदिर आहे छोटंसं, पिण्याचे पाणी, भीमा नदीचे उगमस्थान. इथे हे जे खाली आहे भीमा नदीचे उगमस्थान आहे. ह्या दही दुधाच्या उकळ्या इथं भीमा नदी उगम पावली काय. हीच पंढरपूरला चंद्रभागा नाव ठेवली काय. खाली चंद्राचा आकार दिला काय. आणि ज्या भगवान शंकर जे वर आले इथं, हे त्याच्या मागं हे दैत्य लागलेलं होतं काय. दैत्य लागल्यानंतर मग त्यांनी काय केला, देवाधर्माने इकून तिकून ते काहीतरी त्याचा इथं मार्ग केला. तेव्हा मग ते इथं ह्या झाले, डांकिनी शंकिनी त्या इथं सैम निघाल्या काय, तिरपूर स्वराच्या बायका. तिथे ते डांकीने भीमशंकर नाव बोललं गेलं म्हणा काय. ही पंढरपूरला गेली चंद्रभागा, खाली चंद्राचा आकार दिला म्हणून चंद्रभागा नाव हा, म्हणून चंद्रभागा नाव ठेवलं. भीमा आली चंद्रभागा. हा हा उगम. त्रिवेणी संगम पण जाऊन बोलते हीच तर भीमा भामा आणि इंद्रायणी. ही नाही कोणाला लागून गेली, ही डायरेक्ट गेली इंद्रायणी बामाईला लागले. ह्या नदीला लागून दुसरी आल्या, पण ही कोणाला लागून गेली नाही भीमा नदी. ही सरळच गेली, तिला सगळ्या लागून आल्या काय. सगळ्यात थोरे ही भीमा नदीची जी उगमस्थान आहे तिथे हे जे 5 नद्या आहेत त्यांच्यासोबत ही जाऊन मिळते. तर आपण बोलू शकतो चंद्रभागा जी आहे ती तिला पुढपर्यंत जाते पंढरपूरपर्यंत. करेक्ट. तर सेम तसंच आहे. तर हे आपण भीमा नदीचे उगमस्थान पाहिलं. आता पुढे काही आपण स्थान ठिकाणीवरती जाऊ आणि पूर्णपणे सुंदर असा आपला व्लॉग रेकॉर्ड करू. ठीक आहे. तोपर्यंत व्हिडिओ आपला पाहत राहा पूर्ण. ठीक आहे, चला.
आता आपण जात आहोत गुप्त भीमा, साक्षी विनायक मंदिर, कोथरूड विहीर आणि भोरगिरी अशी 4 ठिकाणं आहेत. आता इथे तुम्ही पोस्टरवरती बघू शकता गुप्त भीमा, साक्षी विनायक मंदिर, कोथरूड विहीर, भोरगिरी असं. तर आपण आता जाऊ, सुंदर अशा प्रकारे बघू काय आहे कसं आहे गुप्त भीमा म्हणजे काय, कसं काय ठिकाण असेल ते देखील पाहू आपण. ठीक आहे, तर व्हिज्युअल्समध्ये पहा. नेक्स्ट व्हिज्युअल्समध्ये प्रॅक्टिस करायची ते लवकर. तर अजून आम्ही चालतोच आहोत. अजून आपल्याला 1 तास लागणार आहे ठिकाणी पोचायला, गुप्त भीमाला पोचायला. झाड मोडून पडलेलं आहे. दादा हा जरा मजा येत रागान राहिलो की मग काय वेगळा होता. मग काय फोन कोणाचे उचलणार ना आणि जाऊन पण राहणार मी येऊन इकडे. पाच 10 मिनिटांमध्ये आम्ही पोचून जाऊ गुप्त भीमा शंकरला. गुप्त भीमा अरे अरे आम्ही नाही एकाच होतो ना. सोनू कर्नाटकात होता. कर्नाटक 1 किलो आणि वेल अशी होती ना. वेल धोका दिला धोका धोका वरून वेळ तुटली ना. इथून असं तिकडे खाली. तर आपण पोचत आहोत खाली गुप्त भीमाला. बघा आता तुम्हाला जी गुप्त भीमा आहे ते स्थान तुम्हाला दाखवतो. सुंदर आहे, खूप ऑथेंटिक आहे, युनिक आहे. दाखवतो लगेच दाखवतो. तुला दाखवतो ही सुंदर अशी इथे गुप्त भीमा आहे. तिथे त्रिशूळ आहे जवळच, तेही देखील दाखवतो तुम्हाला. गुप्त भीमा. तर आता आपण गुप्त भीमा इथे आलेलो आहोत. गुप्त भीमाचे जे तुम्ही इथे त्रिशूळ पाहू शकता. हा इथे त्रिशूळ आहे आपल्या भगवंताच्या. इथे पिंड आहे. आणि अजून एक रहस्य म्हणजे आता हे इथे तुम्हाला कोरीव काम दिसेल. इथे प्रॉपर कोरीव काम आहे, पाण्याचा फ्लो जाण्यासाठी प्रॉपर. आणि हे इथे आतमध्ये जे पाणी जे पडते डायरेक्ट झराचं, हे डायरेक्ट पिंडीवरती पडतं. तर पिंडी ह्या झराच्या खाली आहे, रहस्य. आणि अजून तिथे दगडाचे कामा वगैरे आहेत. तिथे इकडे झरा आहे. ही गुप्त भीमा आहे. इथे तुम्ही बघू शकता प्रॉपर त्रिशूळ ठेवलेलं आहे, पिंड आहे. आणि झराच्या खाली ही एक शिवलिंग आहे, ज्योतिर्लिंग आहे, पिंड आहे. तेही देखील तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, आपण आता गुप्त भीमा जी आहे कवर केलेली आहे. इथे यायला तुम्हाला सुमारे 1.5 तास लागतो इथे यायला. चालत यायला रस्ता आहे आणि खुणा पण आहेत बाजूबाजूने. ऑरेंज कलरचे तुम्हाला धागे फडके लावलेले दिसतील तुम्हाला. गुप्त भीमा गाईस. तर अशा प्रकारे मित्रमंडळी आपण गुप्त भीमासुद्धा आपण कवर केलेला आहे. आणि याच प्रकारे अजून कुठल्या ठिकाणी एक्सप्लोअर करायचं राहिलं असेल तेही आपण एक्सप्लोअर करू. ठीक आहे, तर आता खूप दमलो आहे. 2 हातांची गरज आहे.
ठीक आहे, तर आजसाठी एवढेच मित्रांनो. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सायोनारा.